अजी 67चं पेट्रोल 116 वर नेलं आणि इलेक्शन आहे म्हणून 9 रुपये कमी केले या चोट्याला. त्याच्यानंतर डिझेल 52 रुपये डिझेल होतं 93 रुपयावर नेऊन ठेवलं. अरे 2014 नागरटीचे रेट माही नागर सांगा आता चना निघाला का नागर व्हावा तर 700 रुपये रेट होता 1400 झाला. त्या ट्रॅक्टरवाल्याने विचारा काऊन झाला तो सांगते डिझेलचे भाव आले माझ्या बापानं वाढवले का. हा त्या पेट्रोल पंपावर फोटो होता काढला झालाय ना आता लाज येते नाही तर त्या पेट्रोल पंपवाले म्हणतो मी आता गेलो का बापूचा फोटो कुठे आरती गिरती होय याची एखादं नाटक करतो. कोणाच्या बापाला नाही काय टाकलं हे धमक्या गिमक्या देते मला काही छटाकवर पोटते काय शिवा देते ते मायापाशी एवढी डिक्शनरी आहे शिवाची का आपण त्याच्या डिक्शनरीत नाही एवढ्या डिक्शनरीत आपल्या शिवाय मी जर द्यायला लागलो ना पुरणार नाही. गावरानी माल आहे भाऊ पापरेल आहे बायलर आहे गावरानीची मजा पापरेल मध्ये बायलर मध्ये नाही मोहाची मजा मोहातच आहे. म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्या अग्निवीर नावाची योजना आणली या दाढीवाल्यानं. हा अरे या देशाच्या सुरक्षतेसाठी पैसे नाही म्हणते या म्हणजे तुम्ही विचार करा 17 वर्षाच्या बॉन्डवर पोरग लागे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षावाल्याचं बंडीवाल्याचं पोरग इंडियन आर्मी मध्ये भरती होय दिवस रात्र ग्राउंडवर येत करे लायब्ररीत अभ्यास करेल पोरं लागे. ह्या चोट्यानं 4 वर्षाची भरती आणली अग्निवीर नाव दिलं त्याने. हा देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते. आता तुम्ही मला सांगा 19व्या वर्षी पोट्ट लागल ना 23व्या वर्षी 4 वर्षात रिटायर्ड होईल म्हणजे पोट्ट लग्नाच्या वयात रिटायर्ड होणार आहे. सांगा किती डोकं हुशार आहे याचं डोकं बा किती हुशार आहे काय पोट्ट लग्नाच्या वयात रिटायर्ड करणार आहे आणि रिटायर्ड झाल्यावर पोट्ट्याचा बाप चाल म्हणून पोरगी पाहायला नेतो तुम्ही आणि गेला पोरगी पाहायला घेऊन का सांगा पोरीच्या बापाले हा ही इज माय सन and he is a retired ex-serviceman. अरे पोरीचा बाप त्याच्या ढुंगात घात मारत अरे त्याले पोरगी दिन का रिटायर्ड माणसाले अरे दिन का आणि तो 4 वर्षात वेपनचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे आणि वेपनचं ट्रेनिंग आणलेला बेरोजगार होईल या भारतात तो देशाला घातक आहे हे लक्षात घ्या तुम्ही. याले आजच्या दिन म्हणते अरे डीएपीची बॅग 538 रुपयाची होती 14ले 1350 केली साल्यानं. युरियाची बॅग 150 रुपये होती 350 केली. नाही पाहिजे आम्हाला असे आजच्या दिन बुऱ्या दिन वापस द्या आम्हाला. हा मनमोहन सिंगले का म्हणे माहित आहे का ह्या मनमोहन सिंगले मुका आहे म्हणे मुका. अबे तू तर फुकणारे आहे हा यासारखा ते एवढा ताणून त्याच्या अमेरिकेत जाऊन सांगते 8 दिवसात एक युनिव्हर्सिटी पैदा करून राहिलो म्हणजे मी भारतात. एका वर्षात 52 हप्ते येते 52 हप्ते 10 वर्षात 520 हप्ते झाले. विचारा त्याला 520 युनिव्हर्सिट्या कुठं सुरू केल्या म्हणून. अरे एवढ्या ताणाचं बांगलादेशात गेला का म्हणते बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो म्हणून. अरे तुझा जन्म कवाचा होता केवढा अरे कमीत कमी हे पंतप्रधान असले का असंच होईल. तो स्वतः म्हणते फकीर वो झोला लिखे आम्हालाही कर फकीर. म्हणते काँग्रेसनं का केलं अबे जे इकून राहिलं ना ते काँग्रेसनं केलं आणि ज्या इस्रोत तू जातो मंगळयान चंद्रयान उडवायच्या वेळेस सायंटिस्ट राहिले बोलायचे हे झेंडा दाखवतो हा मेहनत सायंटिस्टची. बरं जिथं गेला तिथं बुवानी क्रिकेट मॅच पाहायला गेलं फायनल हारलं. चंद्रावर यान पाठवलं तिथं गेलं बुवानं हे दिलं नाही तुम्ही लक्षात घ्या मी का म्हणून राहिलो ठीक आहे. मी बी लोकसभेचा कॅन्डिडेट होतो. मी जर तिथून जयंत पाटलानं मला जबरदस्तीने आतमध्ये नेलं नसतं पवार साहेबांना गळ्यात दुपट्टा टाकला नसता तर फॉर्म भरला असता आणि फॉर्म भरून या काँग्रेसची सीट पाडली असती. 1,00,000% राष्ट्रवादी सीट पडत होती माझ्या मतदारसंघात. 3-3.5 लाख तो मतदान घेत होतो मी. माहित आहे हे जिंकलेच माझ्या मतानं.
हा मायाच मतदान जिंकले, माया याच्यावरचे 2 नंबरचे मतदान द्यायला भेटले म्हणून जिंकले ती. तर तेवढं घेतलं असतं, पण मला माहित होतं का या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशाच्या बेरोजगार पोरांना रोजगार भेटला पाहिजे, या सर्वसामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे, याच्यासाठी मी माघार घेतली. अशी जर परिस्थिती नसती तर माघार नसती घेतली, येऊन फॉर्म भरला असता. पण मी विचार या देशाचा केला म्हणून माघार घेतली. आणि पवार साहेबांना सांगून आलो हे माई बोलण्याची पद्धत आहे, परखड मत मांडण्याची पद्धत आहे, हे हिसकावून घ्यायची नाही, तर माझा राजीनामा घेऊन घ्यायचा. केलं काम नाही सांगून आलो मी, स्पष्ट बोलून आलो तिथं. आणि हे म्हणते मनमोहन सिंग मुका आहे, अबे त्याने कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडलिस्ट आहे, इकॉनॉमिक्सचं मनमोहन सिंगाने अर्थतज्ञ आहे. आणि तुम्हाला हे मी सांगून देतो का भारतातून कॅम्ब्रिज मध्ये जर PhD करायला गेले इकॉनॉमिक्स मध्ये तर त्याची जे स्कॉलरशिप भेटते त्याचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना. नरेंद्र मोदीचं नाव नाही आहे, हे अनपढ आहे. त्याचा गृहमंत्री येथे लेटर दाखवते आमचा पंतप्रधान MA पॉलिटिक्स आहे, इंटायर पॉलिटिक्स, या नावाची डिग्रीच नाही, या नावाची डिग्रीच नाही. बरं हे तर नाही हे तर सोडाच, हे जे डिग्री आहे त्याच्यावर फॉन्ट आहे 93चा, याची डिग्री आहे 78ची. अबे कम्या करा, कमीत कमी अशा तर नोका करू का लोकांना दिसत. बरं त्याच्यावर युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे, त्या डिग्रीवर युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. इतकं खतरनाक आहे म्हणजे काय शिकलं नाही ना, शिकलं असतं तर काहीतरी. म्हणून देशाचा शिकला समजला पंतप्रधान झाला पाहिजे. हे बया डोंगे झाले ते असंच आहे, सत्यानाश. हे एअर इंडिया भारत पेट्रोलियम अजी भारत पेट्रोलियम 18,000 करोड कॉर्पोरेशन टॅक्स देते जी वर्षाचा, हे इकायला काढली होती. हा LICचे शेअर काढले, IDBI खड्ड्यात दिली 70,000 करोड रुपयानं. आणि हे तर सोडा 28,000 करोड रुपये रिझर्व्ह बँकेचे वापरायला घेतले पहिल्यांदा, मग 76,000 करोड घेतले, मग 1,28,000 करोड घेतले. आणि एक दिवस संसदेत रमलं बयाज भोंग, आणि त्या दिवशी 98,500 करोड रुपये डल्ला मारला. उद्या जर बँका डुबल्या, उद्या कोरोना सारखी परिस्थिती आली, बंद डुबल. ठीक आहे, टाइम झाला आहे, आपल्या पाशी 5 मिनिट राहिले आहे फक्त. ठीक आहे, तर 2च मिनिटात संपवतो, 2च मिनिटात संपवतो. ठीक आहे, लक्ष द्या, मी काय म्हणतो लक्ष द्या. कोणीही पंतप्रधानानं आणि राष्ट्राध्यक्षाने एवढं अहंकारात राहू नये. हिटलरची एक गोष्ट सांगतो संपवतो. हिटलर होता, त्याला वाटत होतं जगावर राज्य करीन, लोकांना गॅस चंबर मध्ये टाकू मारलं त्यानं. आणि या एवढा अहंकारी आहे का कोर्टवर मोदी लिहिते, पेन 2 लाखाचा आहे, म्हणते मग फकीरू. पण आता तुम्हाला सांगतो दुसरं महायुद्ध संपत आलं होतं, त्याचा सोबती होता मुसोलिनी, तो कुठचा इटलीचा. युद्ध संपत आलं होतं, पण ते जवान मोठे मरून गेले होते, युरोप बेचिराग झालं होतं. 2.5 लाख लोक रोमच्या चौकात जमा झाले त्याच्या घरासमोर. हा दरवाजा बंद होता, 2.5 लाख लोकांनी दरवाजा तोडला, घरात घुसले. आणि असा मारला की मुसोलिनीने ज्या कोणत्यावर पडन त्या कोणत्यावर पलटू मारला, कपडे काढून मारला, नागोया करून मारला, त्याच्या बायकोने मारलं नागोया करून. बरं लोक एवढ्या मेल्यावर मी मारलं. लोक इथं थांबले नाही, त्याचे पाय बांधले 60 फूट वरत टांगलं. हे टीव्हीवर चालू होतं, हे हिटलर पाहून राहिला होता जर्मनीतून. आणि हे जेव्हा हिटलर पाहून राहिला होता ना, त्याला वाटलं याच्यापेक्षा बेकार मारल लोक आपल्याला. तारीख होती मुसोलिनीला मारलं त्या दिवशी, तारीख पाहून घेता गुगलवर, सगळे ऑन रेकॉर्ड सांगून राहिलं 28 एप्रिल 1945. आणि 29 तारीख गेली, 30 तारखेला हिटलरनं आत्महत्या केली. 30 एप्रिल 1945 हिटलरनं आत्महत्या केली. मी एवढंच म्हणेन का माया देशात शिवे येऊ नये. बस आम्ही जाऊपर्यंत अवकातीत आहे, तोपर्यंत अवकातीत आहे. हम मोहब्बत की दुकान लगाने वाले लोग हैं. सगळ्याच इकडे घेऊन टाकलं ना की लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. म्हणून एवढं लक्षात ठेवा, माझ्या देशातले लोक चांगले आहे, व्यवस्थित असणाऱ्या लोकांना अवकातीत राहावं
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला. जिजाऊचा शिवबा पाहिजे. शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे ना. आता आपल्याला स्वातंत्र्य भेटलाय त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे आणि त्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार पाहिजे. असे पोरं आपल्याला पाहिजे. म्हणून हे तुम्ही समजून घ्या का देशावर का वेळ आहे. हे कोण्या परिस्थितीत आपल्याला जगून राहिले कसे मारून राहिले. अरे इथं प्रत्येक माणूस आहे की प्रत्येकाच्या घरी निळ्या रंगाचा ड्राम आहे. अरे ड्राम आहे आणि त्या ड्रामात पाणी नाही भरून HMT तांदूळ आहे. तुरीची डाळ भरून आहे का तुरीची डाळ निघाली का बायको सांगते नवऱ्याले मार्केटात जा 2 कट्टे आणा तुरीच्या डाळीचे 2 HMTचे कट्टे आणा. माझ्या कास्तकार बाप तूर इकाने घेऊन जाते मार्केटमध्ये. ठीक आहे तूर इकाने घेऊन जाते तर माय सांगते आणि 2 कट्टे आणा मार्केटातून. माय निस्पूस करून भरून ठेवते. ह्या 30 किलोचे कट्टे कोण घेते. आपण घेतो सर्वसामान्य लोक. ह्या बापून त्याने सोडलं नाही. 30 किलोच्या कट्ट्यावर ह्या बापून 5% GST लावून त्या शेकून. तुम्हाला जर शेकून घ्यायची असेल तर त्या दाढीवाल्याला मतदान करजा आणि जर शेकून घ्यायची नसेल एक इंडिया अलायन्सचा सदस्य वाढवा आणि विकास भाऊ ठाकरेले मतदान करा. पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबा.